नमस्कार मित्रांनो, मी संतोष सोनवणे मराठी योजना अँड इन्फो या चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत करतो। मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण आज शिक्षक दिनी 5 सप्टेंबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे, ज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेत सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. अर्हताधारक उमेदवार निव्वळ कंत्राटी तत्वावर नियुक्त करण्याबाबत जी.आर. आज निर्गमित करण्यात आलेला आहे। तर बघा मित्रांनो, शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन निर्णय दिनांक 15/3/2024 अनुसार जिल्हा परिषदेच्या 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये नियुक्त करायच्या 2 शिक्षकांपैकी एक शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षकांमधून नियुक्त करण्याची तरतूद करण्यात आलेली आहे। बघा, यापूर्वी जो 15 मार्च 2024चा शासन निर्णय घेण्यात आलेला होता, त्या निर्णयानुसार ज्या शाळेची पटसंख्या जिल्हा परिषदेच्या शाळेची पटसंख्या हे 20 किंवा 20 पेक्षा कमी असेल, अशा शाळांमध्ये 2 शिक्षकापैकी एक शिक्षक हा नियमित शिक्षक असावा आणि दुसरा शिक्षक हा सेवानिवृत्त शिक्षक असावा, अशा प्रकारची तरतूद त्या जी.आर.मध्ये करण्यात आलेली होती। आणि बघा, यानुसार कमी पटसंख्या असलेल्या सर्वच शाळांना सेवानिवृत्त शिक्षक उपलब्ध होतील असे नाही। बघा, आता सेवानिवृत्त शिक्षकांची संख्या ही कमी असल्यामुळे किंवा त्यांची मानसिकता रिटायरमेंट झाल्यानंतर नसल्यामुळे अशा ठिकाणी सदर रिक्त राहिल्याने अशा ठिकाणी सदर पद रिक्त राहिल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही। राज्यात डी.एड. व बी.एड. बेरोजगार अर्थाधारक पात्र बेरोजगार उमेदवारांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे। यास्तव त्यांना देखील अशा ठिकाणी संधी दिल्यास शिक्षकांचे पद रिक्त न राहता विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही। यास्तव 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळेमध्ये सेवानिवृत्त शिक्षक वा डी.एड. बी.एड. अर्थाधारक पात्र उमेदवारांना नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती। म्हणजेच काय, ज्या शाळेमध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये 20 किंवा 20 पेक्षा कमी पटसंख्या असेल, अशा शाळेमध्ये यानंतर एक नियमित शिक्षक आणि दुसरा शिक्षक हा सेवानिवृत्त झालेला शिक्षक किंवा त्या ठिकाणी डी.एड. बी.एड. बेरोजगार उमेदवारांना कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यासंदर्भात हा जी.आर. आहे। बघा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या 20 व 20 पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळांमध्ये मंजूर करण्यात आलेल्या 2 शिक्षकांपैकी एक सेवानिवृत्त शिक्षक किंवा डी.एड. बी.एड. अर्थाधारक उमेदवार शिक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, याबाबतच्या सर्वसाधारण तरतुदी पुढील प्रमाणे विहित करण्यात येत आहेत। म्हणजेच या शिक्षकाची नियुक्ती करताना कोणती तरतूद आहे याविषयी माहिती देण्यात आलेली आहे। तर बघा, सेवानिवृत्त शिक्षकांची जर नियुक्ती करायची असेल तर सदर नियुक्तीसाठी कमाल वयोमर्यादा 70 वर्षे राहील। म्हणजे सेवानिवृत्त शिक्षक घ्यायचा असेल तर त्या शिक्षकाचे जास्तीत जास्त वय हे 70 वर्षापर्यंत असावे। राज्यातील मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झालेला शिक्षक असावा। बघा, मान्यताप्राप्त संस्थेतून तो शिक्षक निवृत्त झालेला असावा। 3 नंबरचा मुद्दा आहे, करार पद्धतीने नियुक्त करावयाच्या सेवानिवृत्त शिक्षकाविरुद्ध कोणत्याही प्रकारची चौकशी प्रलंबित अथवा प्रस्तावित नसावी किंवा अशा चौकशी प्रकरणी कोणतीही शिक्षा झालेली नसावी। बघा मित्रांनो, कंत्राटी शिक्षकाच्या बाबतीत यापूर्वीच जी.आर. निघालेला होता आणि याविषयी आपल्याला माहिती आहे। त्यानंतर बघा, आता डी.एड. बी.एड. व अर्थाधारक बेरोजगार उमेदवार। बघा, डी.एड. किंवा बी.एड. बेरोजगार उमेदवाराला घ्यायचे असल्यास सदर नियुक्तीसाठी शासन नियमानुसार किमान व कमाल वयोमर्यादा लागू राहील। म्हणजे नियुक्तीसाठी जे काय नियमानुसार वयोमर्यादा आहे ती लागू राहील। 2 नंबरचा पॉईंट आहे, डी.एड. व बी.एड. अर्थाधारक बेरोजगार उमेदवारांना करार पद्धतीने कंत्राटी तत्वावर नियुक्ती देण्यात आल्यामुळे संबंधितास शासनाच्या कोणत्याही संवर्गात सेवा
समावेशनाचे किंवा सामावून घेण्याचे व नियमित सेवेचे इतर कोणतेही लाभ मिळण्याचा अधिकार किंवा हक्क नसेल. म्हणजे ज्या डी.एड. बी.एड. बेरोजगार उमेदवारांची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्याला शासनाचे इतर कोणतेही लाभ मिळणार नाहीत. सुरुवातीला नियुक्तीचा कालावधी एका शैक्षणिक वर्षासाठी असेल, परंतु त्यानंतर गुणवत्ता व योग्यतेच्या आधारावर आवश्यकतेनुसार सदर नियुक्तीचे वाढीव कालावधीकरता दरवर्षी नूतनीकरण करता येईल. त्यानंतर बघा सर्वसाधारण तरतुदी आहेत. मानधन ₹15,000 प्रतिमाह. बघा कोणत्याही लाभाव्यतिरिक्त म्हणजे संबंधित कंत्राटी शिक्षकास जो डी.एड. बी.एड. कंत्राटी शिक्षकाची नेमणूक करण्यात येणार आहे त्याला एकत्रित मानधन हे ₹15,000 देण्यात येणार आहे. एकूण 12 रजा असतील. एकूण देय रजेपेक्षा जास्त रजा या विनावेतन असतील. त्याच्यानंतर कोणतेही प्रशासकीय अधिकार नसतील. कंत्राटी शिक्षकास कोणत्याही प्रकारचे प्रशासकीय अधिकार नसतील. त्यानंतर 4 नंबरचा मुद्दा आहे जिल्हा परिषदेच्या वतीने शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्याशी करारनामा स्वाक्षरित करणे आवश्यक राहील. बघा कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करताना संबंधित उमेदवाराला ई.ओ. यांच्याशी करारनामा करावा लागेल. त्यानंतर 5 नंबरचा मुद्दा आहे बंधपत्र किंवा हमीपत्र. नियुक्तीच्या कालावधीत करार पद्धतीने शासकीय पदाचे विहित काम पूर्ण करण्याची जबाबदारी संबंधित व्यक्तीची राहील. म्हणजे ज्या कंत्राटी शिक्षकाची नियुक्ती करण्यात येणार आहे त्याच्यावरती शासकीय पदाचे जे काम आहे ते काम करण्याची जबाबदारी राहील. म्हणजे शिक्षकाचं जे कर्तव्य आहे ते पार पाडण्याचं काम या शिक्षकाकडे राहील. अशा आशयाचे बंधपत्र घेण्यात यावे. बंधपत्र किंवा हमीपत्रामध्ये करार पद्धतीने नियुक्ती देताना शासनाने विहित केलेल्या अटी व शर्ती, विभागाने निश्चित केलेल्या अतिरिक्त अटी व शर्ती मान्य असल्याबाबतचा तसेच करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीकडून नियमित सेवेत घेण्याबाबत अथवा इतर कोणत्याही हक्काची मागणी करता येणार नाही. म्हणजेच कंत्राटी पद्धतीने ज्या शिक्षकांची नियुक्ती केली जाणार आहे त्यांना नियमित करता येणार नाही. बघा सक्षम अधिकारी यांनी विशेष परिस्थितीमध्ये कोणत्याही वेळी करारनाम्यामध्ये उल्लेखित कालावधी संपण्यापूर्वी करार पद्धतीने सेवा समाप्त केल्यास त्यास हरकत अथवा आक्षेप राहणार नाही याचा स्पष्ट उल्लेख करण्यात यावा. म्हणजे ज्यानंतर जो करारनामा शिक्षणाधिकारी यांना लिहून देण्यात येईल त्यामध्ये या सर्व हे हमीपत्र किंवा बंधपत्र संबंधित उमेदवाराकडून लिहून घेण्यात येणार आहे. त्यानंतर 6 नंबरचा मुद्दा आहे अध्यापनाचे तास इतर नियमित शिक्षकांप्रमाणेच असतील. म्हणजे शिकवण्याचं जे काय तासिका असतील त्या नियमित शिक्षकाप्रमाणे असतील. 7 नंबरचा पॉईंट आहे प्रत्येक जिल्ह्यासाठी संबंधित शिक्षणाधिकारी प्राथमिक व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी पात्र व इच्छुक उमेदवारांमधून आवेदनपत्र मागून नियुक्ती आदेश द्यावेत. बघा कंत्राटी शिक्षक नियुक्ती करताना ज्या जिल्हा परिषदमध्ये या जागा भरण्यात येणार आहेत, आता महाराष्ट्रातील जवळपास सर्व जिल्ह्यामध्ये कंत्राटी शिक्षकाची भरती करण्यात येणार आहे. तर अशा जिल्ह्यामधील संबंधित जिल्ह्याचे जे शिक्षणाधिकारी आहेत प्रायमरीचे, त्यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद यांनी उमेदवारांकडून काय घेणार आहेत, हे अर्ज भरून घेणार आहेत. त्यानंतर 8 नंबरचा पॉईंट आहे सदर प्रक्रियेसंदर्भात आवश्यकता असल्यास आयुक्त शिक्षण यांनी अतिरिक्त सूचना निर्गमित कराव्यात. बघा या भरती प्रक्रियेच्या संदर्भात जे काही नियम अटी शर्ती असतील त्या संदर्भात काही मार्गदर्शन आवश्यक असल्यास ते शिक्षण आयुक्त यांच्याकडून सूचना देण्यात येतील. बघा नियुक्तीसाठी सक्षम प्राधिकारी यांना विशेष परिस्थितीत कोणत्याही वेळी अशा करार पद्धतीवरील सेवा समाप्त करण्याचे अधिकार राहतील. बघा ई.ओ. किंवा सी.ओ. यांना हा जो करार करण्यात आलेला आहे संबंधित उमेदवाराची कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती करण्यात येईल ती सेवा समाप्त करण्याचा अधिकार हा सक्षम अधिकाऱ्यांना राहणार आहे. 10 नंबरचा पॉईंट आहे करार पद्धतीने नियुक्त करावयाचा शिक्षक शारीरिक मानसिक व आरोग्याच्या दृष्टीने सक्षम नसल्याचे व प्रस्तावित
सेवेसाठी त्याच्याकडे आवश्यक क्षमता नसल्याचे निदर्शनास आल्यास त्याची कंत्राटी सेवा समाप्त करण्यात यावी. म्हणजे जो कंत्राटी शिक्षक आहे तो शारीरिक व मानसिकदृष्ट्या आरोग्याच्या दृष्टीने कसा असावा, सक्षम असावा. त्यानंतर 11 नंबरचा पॉईंट आहे, करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींनी त्यांना प्राप्त होणाऱ्या कागदपत्रे, माहिती व आधारसामग्रीबाबत गोपनीयता पाळणे आवश्यक राहील. म्हणजेच काय, शाळेमध्ये कंत्राटी शिक्षक म्हणून काम करताना जे शासनाचे कागदपत्रे आहेत किंवा माहिती आहे ती गोपनीय ठेवणे या संबंधित कंत्राटी शिक्षकांना गोपनीयता पाळणे आवश्यक राहील. बघा 12 नंबरचा पॉईंट आहे, करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तींना त्यांच्यावर सोपवलेल्या कामकाज निश्चित केलेल्या कालावधीत पूर्ण करणे आवश्यक राहील. कंत्राटी शिक्षक म्हणून तुमची नियुक्ती केल्यानंतर तुम्हाला जी जबाबदारी देण्यात येणार आहे ती जबाबदारी तुम्हाला पार पाडावी लागेल. त्यांच्या कामकाजाबाबत नियुक्तीसाठी सक्षम असलेल्या प्राधिकारी वेळोवेळी आढावा घेऊन कामाचे मूल्यमापन करतील. सदर मूल्यमापन कंत्राटी शिक्षकाचे काम समाधानकारक नसल्याचे निदर्शनास आल्यास त्यांची कंत्राटी तत्त्वावरील सेवा समाप्त करण्यात येईल. जे काही तुम्हाला काम देण्यात येणार आहे ते काम तुम्हाला व्यवस्थित पार पाडावं लागेल. त्यानंतर 13 नंबरचा पॉईंट आहे, शाळेची पटसंख्या 20पेक्षा जास्त झाल्यास, बघा कंत्राटी तत्त्वावर नियुक्त करण्यात आलेले सेवानिवृत्त शिक्षक व डी.एड. व बी.एड. अर्हताधारक कंत्राटी शिक्षकांची सेवा नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत सुरू राहील. म्हणजे बघा, एखाद्या जिल्हा परिषद शाळेवर जर तुमची नियुक्ती झाली, म्हणजे ज्या ठिकाणी 20 किंवा 20पेक्षा कमी पटसंख्या आहे अशा शाळेवरती कंत्राटी शिक्षक म्हणून नियुक्ती झाल्यानंतर त्या शाळेची पटसंख्या ही वाढली, 20च्या वरती गेली, तर अशा वेळेस नियमित शिक्षकाची नियुक्ती होईपर्यंत कंत्राटी शिक्षकांची सेवा ही समाप्त करता येणार नाही. त्यानंतर करार पद्धतीने 14 नंबरचा पॉईंट आहे, करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेली व्यक्ती सोपविलेली सेवा पार पाडण्याच्या कामात व्यत्यय निर्माण होईल अशा कोणत्याही व्यावसायिक कामात गुंतलेली नसावी. म्हणजे कोणताही व्यवसाय तुम्हाला, म्हणजे कंत्राटी शिक्षक म्हणून तुम्ही काम करत असताना या शिक्षकाची कर्तव्य पार पाडण्यासंदर्भात तुमच्या, जर तुम्ही एखादा व्यवसाय करत असाल तर त्या व्यवसायामुळे यामध्ये व्यत्यय किंवा अडथळा येणार नाही याची दक्षता घेण्यात यावी. करार पद्धतीने नियुक्त करण्यात आलेल्या व्यक्तीने गुंतलेले हितसंबंध जाहीर करणे आवश्यक राहील. बघा, अशा प्रकारच्या सर्वसाधारण सूचना देण्यात आलेल्या आहेत. बघा, त्यानंतर 16 नंबरचा पॉईंट आहे, ज्या 20 व 20पेक्षा कमी पटसंख्येच्या जिल्हा परिषद शाळांमध्ये कार्यरत 2 नियमित शिक्षकांपैकी एका शिक्षकाची प्राथम्याने किंवा प्राधान्याने जास्त पटसंख्या असलेल्या शाळेत समुपदेशनाने बदली करण्यात यावी. म्हणजेच बघा, आता राज्यातील ज्या जिल्हा परिषद शाळांमध्ये 20पेक्षा कमी पटसंख्या आहे आणि अशा शाळेंमध्ये 2 नियमित शिक्षक सध्या कार्यरत आहे, अशा शाळेमधील 2 नियमित कार्यरत शिक्षकांपैकी जो शिक्षक सेवाज्येष्ठ आहे अशा सेवाज्येष्ठ शिक्षकाची इतर दुसऱ्या शाळेमध्ये काय करण्यात येणार आहे, बदली करण्यात येणार आहे. आणि त्या संदर्भात हा मुद्दा देण्यात आलेला आहे. बघा, कंत्राटी तत्त्वावर नियुक्त झालेल्या अशा शिक्षकांवर लगतचे नियंत्रण केंद्रप्रमुखाचे असेल. त्यानंतर गट अधिकारी व शिक्षणाधिकारी प्राथमिक यांचे नियंत्रण असेल. म्हणजे कंत्राटी शिक्षकावरती केंद्रप्रमुख, त्यानंतर गट शिक्षणाधिकारी आणि त्यानंतर शिक्षणाधिकारी यांचे नियंत्रण असेल. 18 नंबरचा पॉईंट आहे, संदर्भीय शासनपत्र दिनांक 7/7/2023 व शासनपत्र 15/7/2024 अनुसार दिलेल्या मार्गदर्शक सूचना यापुढे 20पेक्षा जास्त पटसंख्या असलेल्या शाळांना लागू राहतील. तसेच यानुसार देण्यात येणारे मानधन सदर शासन निर्णयाच्या दिनांकापासून 15,000 रुपये एवढे राहील. बघा, हा जो शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे हा निर्णय अत्यंत दुर्दैवी आहे. मात्र शालेय विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, त्याचबरोबर राज्यातील जे लाखो डी.एड. बी.एड. बेरोजगार अभियोग्यताधारक आहेत किंवा जे डी.एड. बी.एड. बेरोजगार आहेत त्यांच्यासाठी ही दिलासादायक बातमी
किंवा हा निर्णय शासनाच्या वतीनं आज निर्गमित करण्यात आलेला आहे. बघा, यापूर्वीच जे सिंधुदुर्गमध्ये स्थानिक उमेदवारांनी आंदोलन केलेलं होतं आणि काही दिवसापूर्वी शिक्षण मंत्री यांनी शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांसमवेत जी मीटिंग आयोजित करण्यात आलेली होती, त्या मीटिंगमध्ये ठरलेल्या बैठकीमध्ये जी माहिती ठरवण्यात आलेली होती त्यानुसार हा GR आजचा निर्गमित करण्यात आलेला आहे. तर बघा मित्रांनो, अशा प्रकारे हा आजचा महाराष्ट्र शासनाचा शालेय शिक्षण व क्रीडा विभागामार्फत शिक्षक दिनी GR निर्गमित करण्यात आलेला आहे. आता मित्रांनो, हा जो GR निर्गमित करण्यात आलेला आहे याच्या सर्वसाधारण अटी व शर्ती हे जाहिराती निघाल्यानंतर आपल्याला कळेलच. मात्र आपली अशी इच्छा आहे की ज्याप्रमाणे पेसा क्षेत्रामधील कंत्राटी शिक्षक भरती ही सेवानिवृत्त शिक्षक न मिळाल्यानंतर शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षेतील उमेदवारांमधून निवड करण्यात आलेली आहे, त्याचप्रमाणे या कंत्राटी शिक्षकाची भरतीसुद्धा ही टेट 2022च्या भरतीनुसार करण्यात यावी अशी आपली शासनाला विनंती असेल.